अंबादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। अमरावती शहराचे आणि परिसराचं आराध्य दैवत असलेल्या अंबादेवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। हजार वर्षांपूर्वीचं प्राचीन असं हे अंबादेवीचं मंदिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या लग्नाची पत्रिका अंबादेवीच्या नावानं आल्याचा उल्लेख इतिहासामध्ये असल्याचं देखील येथील पुजाऱ्यांनी मराठी 9 न्यूजशी बोलताना सांगितलंय। नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर अंबादेवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे गर्दी करीत असतात। अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा अंबादेवी संस्थानाच्या वतीनं राबवण्यात येतात। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, अमरावती। नमस्कार, आज आपण अमरावती येथील अंबादेवीच्या मंदिरामध्ये आहोत। नवरात्राच्या पावन पर्वावर आपण अनेक देवीच्या मंदिराविषयी आणि इतिहासाविषयी मराठी 9 न्यूजच्या माध्यमातून माहिती देणार आहोत। भक्ताचं श्रद्धास्थान असलेल्या आणि अमरावती शहराचं नाव, अमरावतीचं ऐतिहासिक शहराचं नाव अंबादेवीच्या नावावर आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक भक्त अंबादेवीच्या दर्शनासाठी येत असतात। अंबादेवीच्या त्या मंदिराच्या इतिहासासंबंधी माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत येथील पुजारी आहेत। आपण त्यांना या विषयावर माहिती विचारणार आहोत। आपल्यासोबत अंबादेवीचे पुजारी आहेत। महाराज, काय इतिहास आहे या मंदिराचा आणि कधी स्थापना झाली, काही ऐतिहासिक नोंद आहे का? देवी भागवतामध्ये जो उल्लेख आहे की सतीने ज्यावेळेस स्वतःला आहुती करून घेतलं होतं आणि त्या शोक झाल्यामुळे भगवान शंकरांना भगवान विष्णूने माता सतीचे जे पार्थिव शरीर होते त्याचे तुकडे तुकडे केले 52 तुकडे। त्यातला एक उजव्या मांडीचा तुकडा येथे पडलेला आहे आणि येथे एक शक्तिपीठ स्थापन झालेलं आहे। तसेच हे रुक्मिणीचे कुलदेवता होते। श्रीकृष्ण भगवंताने येथे येऊन रुक्मिणीचे हरण केलेले आहे, त्यामुळे येथे अशा प्रकारच्या नोंदीत आहेत। येथे आजकाल छत्रपतींच्या पत्रिकाही आली होती, येथे आहेच आहे। अशाप्रमाणे हे द्विगुणित हे आहे। भक्तांचा प्रतिसाद खूप जास्त आहे। देशातूनच नाही तर विदेशातून सुद्धा भरपूर लोक नवरात्रात येथे येतात, लाखो लोक येतात। अमरावती शहराचं नाव आहे अंबादेवीच्या नावावरून, याविषयी काय माहिती? असे अमरावतीचं नाव तसं तर हे नाही, अंबादेवीच्या नावावरून नसल्याचे म्हणजे हे अशी नोंद न आहे, परंतु अमरावतीचं नाव हे औदुंबरावती होतं। तेथे उंबराच्या झाडाचे जंगल होतं म्हणून पहिले इथे उंबरावती होतं। त्याची अमरावतीच्या इतिहासाच्या पुस्तकात नोंद सुद्धा आहे। उंबरावतीचा अपभ्रंश होऊन ते अमरावती झाले। कधी स्थापना झाली, काही स्थापना ही शक्तिपीठच आहे, हे स्वयंभू मूर्ती आहे। आर्किओलॉजी विभागात सुद्धा सांगितलं आहे की ही मूर्तीचा जो भाषण आहे वालुकामय मूर्ती आहे, ही 1 ते 1,500 वर्ष पलीकडची आहे। नवरात्रामध्ये प्रथम प्रतिपदेला ध्वजारोहण होऊन अंबाबाईचा घट बसून विधिवत सर्व प्रकारे पूजा होऊन अंबाबाईच्या नवरात्राला प्रारंभ होत असतो। संपूर्ण 9 दिवस विविध मंत्राने श्रीसुक्ताने रोज अंबाबाईचा अभिषेक होत असतो। त्यानंतर नवमीला हवन होतो, महानैवेद्य होतो आणि दशमीला अमरावतीच्या अंबाबाईचं सीमोल्लंघन होऊन नवरात्राची सांगता होते। याप्रमाणे ठरलेल्या प्रमाणे आणि कितीतरी वर्षापासून व्यवस्थित सगळं चाललेलं आहे। म्हणतो अंबाबाईचा उत्सव, नवरात्र उत्सव हा होत। दूरदूरून लोक येत असतात। लोकांच्या ज्या अपेक्षा, आशा, इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात, म्हणून आज लोक पुन्हा पुन्हा येते येतात। लोक इथं आम्ही रडताना आलेले पाहिले आणि अंबाबाईला जे कबूल करून गेले तर ते हसत जातात, पुन्हा हसत हसत सुद्धा आले। आता त्या 15-20 दिवसाची गोष्ट, ICU मध्ये भरती होते, ऍक्सिडेंट झालेला। मी त्यांना म्हटलं तू अंबाबाईला कबूल कर, मी त्या पेशंटला मी इथे चालत आला पाहिजे। 15 दिवसाने तो खरंच तो पेशंट चालत आलेला आहे। तो पेशंट हसत हसत आणि चालत आलेला आणि अंबाबाईच्या समोर त्याने डोकं टेकवलं। असे माझ्या मी 15-25 वर्षाच्या याच्यात नोकरीमध्ये किती जण भक्तांचे अशा आकांक्षा इच्छा पूर्ण झालेल्या पाहिजे। अशी अमरावतीची जागृत देवस्थान आई अंबाबाई आहे। नक्कीच अंबा देवीच्या या मंदिराला हजारो वर्षाचा इतिहास आहे आणि भक्तांच्या इच्छा आकांक्षा इथे पुऱ्या होत असल्याचं सुद्धा त्यांनी आपल्यासोबत बोलताना सांगितलं आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, अमरावती।